हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं ॲलोवेरा जेल आहे ते कशा प्रकारे आपण केसांवरती अप्लाय करायचं। जर तुमचे केस आहेत ते वाढत नसतील किंवा तुमचे केस आहेत ते खूप जास्त कोरडे असतील, शायनी नसतील, तर त्याच्यावरती तुम्ही घरच्या घरी तुम्ही इथं फ्रेश ॲलोवेरा जेल आहे तो कशा प्रकारे तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं हे दाखवलेलं आहे। व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर सर्वात आधी तुम्ही इथं तुमच्या घरी जो फ्रेश ॲलोवेरा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळासाठी तुम्ही ॲलोवेरा आहे तो डायरेक्टली अप्लाय करायचं नाही। थोड्या वेळासाठी ठेवून दिल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं पिवळ्या कलरचा जो जेल निघतो तो इथं रिमूव्ह करायचा आहे। तो जेल इथं तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं नाही। आता ॲलोवेरा आहे तो तुम्ही इथं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ॲलोवेरा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे, बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। मी इथं ॲलोवेरा जो आहे तो इथं मी डायरेक्टली मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। त्याचा इथं गर वगैरे काढून घेतलेलं नाही, कारण की ही जी ॲलोवेराची जी पानं आहेत ती एकदम कोवळी असल्यामुळे मी इथं डायरेक्टली घेतलेले आहे। जर तुमचे झाडाला खूप जास्त मोठी पानं असतील तर तुम्ही इथं फक्त त्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे, कारण की खूप जास्त मोठी पानं असल्यामुळे त्याचा वरचा जो भाग आहे तो इथं काही जणांना इथं इरिटेशन किंवा खाज येते, त्यामुळे तुम्ही फक्त गराचा वापर करा। त्यानंतर मी ह्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घातलेला आहे आणि 1 चमचा मी जे प्युअर तुमच्या घरी जे कोकोनट हेअर ऑइल आहे, खोबरेल तेल, ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। हे दोन्ही सुद्धा ऑइल आहेत तुमचे केस आहे ते सॉफ्ट बनवतात आणि जर तुम्हाला ॲलोवेरा सूट होत नसेल तरी देखील तुमच्या केसांवरती कोणत्याच प्रकारची खाज वगैरे इथं येणार नाही आणि तुमचे केस आहेत ते एकदम सॉफ्ट बनतील, एकदम शायनी बनतील आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे जेल तुम्ही तयार करून अप्लाय केला तर नक्कीच तुमचे केस आहेत ते काहीच दिवसामध्ये वाढलेले सुद्धा तुम्हाला दिसतील। आणि ह्यामध्ये मी इथं एक विटॅमिन ई ची कॅप्सूल देखील ॲड केलेली आहे। तुम्ही जर इथं नाही वापरला तरी देखील चालतं। हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली केसांवरती अप्लाय करायचं आहे। आता ही जी पेस्ट आहे ती मी इथं माझ्या केसांना मी इथं डिवाइड करून इथं आपण मेहंदी ज्या प्रकारे लावतो त्या प्रकारे ही जी पेस्ट आहे तुमच्या संपूर्ण केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे आणि उरलेली जी पेस्ट आहे ती देखील तुम्ही खालील केसांवरती अप्लाय करायचं आहे। आणि तुम्ही इथं ही जी पेस्ट आहे ती केसांवरती तुम्ही 20 ते 30 मिनिट ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुमचे केस आहेत ते तुम्ही जो नॉर्मली जो शॅम्पू वापरतात त्या शॅम्पूने तुमचे केस आहेत ते धुवून घ्यायचं आहेत। आणि ही जी पेस्ट आहे तुम्ही इथं आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही यूज करायचं आहे। नक्कीच तुमचे केस आहेत ते काहीच दिवसामध्ये वाढायला देखील लागतात आणि तुमचे केस आहेत ते कोणत्याच प्रकारचे शाईन नसेल किंवा डल केस असतील, ड्राय केस असतील, ते ड्रायनेस सुद्धा तुमच्या केसांची रिमूव्ह करतं। आता मी इथं 20 ते 30 मिनिट माझ्या केसांवरती तसंच ठेवून दिलेली आहे ही जी पेस्ट आहे ती। त्यानंतर माझे केस आहेत ते मी इथं कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता तुम्ही देखील पाहू शकता केस एकदम मॅनेजेबल झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि शायनी देखील बनतात हेअर्स आहेत ते, आणि हेअर ग्रोथ सुद्धा तुमची फास्ट होते। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते।